Welcome to Idea Dance Maharashtra Dance, powered by Lux Fragrance Deo Spray. मागच्या आठवड्यात ग्रँड मास्टरनी सांगितल्याप्रमाणे आज आहे मास्टर स्वरूपचं चॅलेंज. प्रत्येक डान्सिंग स्टारला मास्टर स्वरूपने सांगितलेल्या डान्स स्टाईल प्रमाणे सोलो परफॉर्मन्सेस द्यायचे. माझी अगदी खात्री आहे की मास्टर स्वरूपनी सगळ्यांना उत्तम चॅलेंजेस दिली असणार. त्यांचे जे चॅलेंजेस आहेत ती आपल्या सगळ्या कंटेस्टंट्स करता अत्यंत आव्हानात्मक, आनंददायी, सुंदर असतील आणि आपल्याला एक अप्रतिम एपिसोड ह्याच्यातनं मिळेल. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि अर्थातच चॅलेंजेस म्हटलं का थोडंसं टेन्शन येतं, त्यामुळे माझ्या वंडरफुल नाईन्सना खूप खूप प्रेमासकट अनेक अनेक शुभेच्छा. डू युअर बेस्ट. मास्टर स्वरूप, अमृताबद्दल काही विचारायच्या आधी मीच तुम्हाला एक गंमत सांगतो की ती लग्न करायला गेली आहे आणि ह्या उपर मी काही नाही सांगू शकत, पण तरी तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी हा टी शर्ट घालून आलो. तिच्यामध्ये अमृताला बघा आणि समाधान मानून घ्या. पण ती खरी गंमत काय आहे, कशासाठी आहे ते मी सांगेनच तुम्हाला, पण त्याआधी आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. असा करून कॉम्पेअर आज अँकरिंग कर. चालेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. या सुपर 9 पैकी 3 जण ज्यांना मागच्या आठवड्यातील परफॉर्मन्सच्या आधारे जनतेच्या परीक्षेत सर्वात कमी वोट्स मिळालेत ते आज असणार आहेत डेंजर झोन मध्ये. आता बोलूया सुपर 9 पैकी 5 डान्सिंग स्टार्सना. वेदांगी, अक्षता, प्रतीक, मृण्मयी आणि पुण्यकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ह्या 5 डान्सिंग स्टार्स पैकी 2 डान्सिंग स्टार्स आज असणार आहेत डेंजर झोन मध्ये. तर ते कोण आहेत हे पाहूया. जे 2 डान्सिंग स्टार्स आज डेंजर झोन मध्ये आहेत ते आहेत अक्षता आणि दुसरं नाव आहे वेदांगी. मृण्मयी, प्रतीक, पुण्यकर, तुम्हा तिघांचेही अभिनंदन. तुम्ही आहात सुपर 8 मध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी तुम्हा तिघांनाही विनंती करतो की तुम्ही बॅकस्टेजला तुमच्या परफॉर्मन्सची तयारी करा. अक्षता, वेदांगी, मी खूप उत्सुक आहे तुमचा परफॉर्मन्स पाहायला, पण मला त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. तुम्ही तोपर्यंत त्या लाल सोफ्यावर जाऊन बसू शकता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या या 5 डान्सिंग स्टार्स साठी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या परफॉर्मन्सेसना. मागच्या आठवड्यात लाजत मुरडत मास्टर स्वरूपचं नाव घेणारी एक मराठमोळी मुलगी भेटली होती. तीच मुलगी परत येते. जनतेच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणारी की मिळवणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार, मुंबईचा प्रतीक. ह्या वीक मध्ये मास्टर स्वरूपनी मला चॅलेंज दिलंय बॉलिवूड टफ आहे, असं अजिबात इझी नाही आहे. तर सरांनी मला माझ्यासाठीच काहीतरी नवीन लोकांना दिसावं, त्यामुळे मला बॉलिवूड दिलं आहे. सरांचा मान आणि ही चॅलेंज मी नक्कीच पूर्णपणे निभवणार आणि माझं 100 नाही तर 200, 300,000% ह्या चॅलेंजला कम्प्लीट करणार. अंगना में बाबा दुआरे पे माँ, कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ, अंगना में बाबा दुआरे पे माँ, कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ, कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. हाय 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 राम नारायण बाजा बजाता, झूम 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 ठुमका लगाता, सब लोगों का दिल
ऐसे छुप छुप के मिलाए क्यों नजरिया, जैसे बदरा में कहीं चमके बिजुरिया। मुंबई वाला, अरे मुंबई वाला झटका सिखाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ। नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ, संग संग तुझे भी नचाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ। अरे यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ। अरे का बात है, का बात है बिटुआ. अरे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपण बघूयात की आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. चालेल मास्टर देवेंद्र. प्रतीक, मला तुझी सुरुवात आवडली. ज्या पद्धतीने तू त्या खटियाच्या खाली राहून मग ती खटिया रोल करून परत तुझ्या खांद्यावर आली. त्याच्यानंतर मध्ये थोडंसं मला जरा डल वाटलास, पण एंटरटेनमेंट वाईज जे काही तू प्रॉप्स आणि ह्याचा यूज केला होतास तुझ्या ऍक्टसाठी, दॅट इज रिअली गुड आणि कॉंग्रॅट्स. थँक्यू सो कॉंग्रॅट्स प्रतीक. थँक्यू सो मच सर. मला नाही खूप मी इम्प्रेस झाले, कारण अशा प्रकारचे ऍक्ट करताना एक वेडेपणा लागतो. तो वेडेपणाची कुठेतरी मला कमी वाटली. मास्टर स्वरूप, तुम्ही चॅलेंज दिलं होतं, कसा वाटला परफॉर्मन्स. प्रतीक, व्हेरी गुड. कारण तू आता टॉप नंबर 1 कंटेंडर आतापर्यंत आहे, तर ते माइंडमध्ये ठेवून तुला काय करायचं आहे, काय एनर्जी द्यायचं आहे, कुठे प्रोग्रेस करायचं आहे, त्यावर लक्ष दे. शॉली सर. ओके, ऑल द बेस्ट प्रतीक. लव्ह यू. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला, कारण बॉलिवूड म्हणलं की त्यांचं नाव घेणं हे अपरिहार्य आहे. ग्रँड मास्टर, कसा वाटला परफॉर्मन्स. प्रतीक, आव्हान, चॅलेंज स्पेशल आहे हा. तू हे आव्हान घेतलंस कारण तू इतका ट्रिमेंडस डान्सर आहेस तुझ्या फॉर्म मधला. आणि सर्वप्रथम म्हणजे बॉलिवूड डान्स करणं तू म्हणाल्याप्रमाणे इझी नाहीये. आणि जी लोक असं समजतात की ते म्हणजे तुच्छ आणि इझी आणि आयटम सॉन्ग वगैरे म्हणजे काय, ते लोक, त्यांना शेवटी त्याच गोष्टींना शरण जावं लागतं जेव्हा त्यांना मासेस पर्यंत पोचायचं असतं. बिकॉज बॉलिवूड इज मास आणि प्रत्येक कला ही शेवटी मासेस करता केलेली असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या डान्सला असं न मानता तुझ्या एवढा अप्रतिम डान्सर ह्या प्रकारच्या डान्सिंगमध्ये स्वतःला इतक्या प्रकारे ढालायचा प्रयत्न केला, तोच खूप अप्रतिम होता माझ्याकरता. आणि यू गिव्ह इट युअर बेस्ट. तो त्याच्याकरता तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच ग्रँडमास्टर. थँक्यू सो मच. मागच्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर होतास तू, बरोबर. या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार तुला एकूण मिळालेल्या वोट्सच्या आधारे तू आहेस दुसऱ्या क्रमांकावर. थँक्यू. एकदा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू प्रतीक. थँक्यू ग्रँडमास्टर. आमच्या वोटिंग लाईन सुरू आहेत. तुम्ही बुधवार सकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या आवडत्या डान्सिंग स्टारला वोट करू शकता. आता बोलूयात आपण आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. मागच्या आठवड्यातली पुन्नू परत येतेय, पण यावेळेस पुरुषाच्या वेशात. जनतेच्या परीक्षेत गेल्या आठवड्यात 4था क्रमांक मिळवणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर. स्वरूप सरांनी मला डबस्टेप आणि ब्रेकिंग हा चॅलेंज दिला आहे. हे ऐकताना थोडाफार म्हणजे एकदम नर्वस होतो मी. आमचे मास्टर देवेंद्र त्यांनी खूप कॉन्फिडन्स दिला मला की काय नाही, तू एकदम बिंदास करू शकतो. पुण्यकर इज ऑलवेज, जेव्हा तो एखादा टास्क त्याला मिळतं तेव्हा तो प्रॅक्टिस करताना खूप वेगळ्या स्केलवर असतो आणि मला वाटत नाही की पुण्यकर कधी ह्या बाबतीत फेल होईल. खूप प्रयत्न करतोय की हा प्रकार कसा होईल आणि या बाबतीत सुमेध खूप मदत करतोय माझी. आणि हे स्टाईल्स करताना जे मेहनत मी घेतोय ते नक्की प्रेक्षकांना आणि आपल्या मास्टर्सना खूप आवडेल अशी माझी अपेक्षा.
आणि मी खूप कॉन्फिडन्स आहे आणि होप की माझा परफॉर्मन्स बेस्ट होईल. जब जब तेरे पास मैं एक सुकून मिला, जिसे मैं था भूलता वो वजूद मिला. संभल जा जरा, फिर मोहब्बत करने चला है तू. मैं तो क्यों हुआ जानू ना, मैं जानू ना. ओ, Work it, fella, fella. अरे क्या बात है पुण्यकर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. पुण्यकर, आता आपण बघूयात की हा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटला. ओके मास्टर स्वरूप. काय आहे डबस्टेप? सर डबस्टेप हा म्युझिक प्रकार आहे. त्याच्यात आपण म्हणजे कुठलीही स्टाईल म्हणजे वेस्टर्न फॉर्म वापरू शकतो. डबस्टेप इज अ म्युझिक फॉर्म. नाही, होमवर्क करून आलाय हा पुणेकर. पुणेकर, ब्रिलियंट परफॉर्मन्स. थँक्यू सर, थँक्यू, सुपर, व्हेरी वेल डन. थँक्यू सो मच सर. अप्रतिम, खूपच छान. या पद्धतीचं जर तू कधीच केलं नसशील तर इतकं फाईन करणं हे खरंच खूप कठीण आहे आणि तू हे चॅलेंज उत्तमरित्या निभावलंयस असं मी म्हणेन आणि खूप छान. थँक्यू, खूप छान. थँक्यू. खूप स्वीट, लव्हिंग आणि पुण्यकर चकदे फट्टे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अमेझिंग. लव्ह यू. थँक्यू सर. खुश. एकदम. तिन्ही मास्टर्स कडनं खूप कौतुक मिळालेलं आहे. आता आपण बघूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. फारच उत्तम झाला. एकदम टेरिफिक, एका स्टार सारखा नेहमीप्रमाणे. थँक्यू मॅम. क्या बात है, वाह. तुला जी डान्स स्टाईल दिली आहे ना त्याचं नाव आहे ब्रेकिंग, बरोबर. आणि आम्हाला सवय आहे ती हार्ट ब्रेकिंगची. तर सांगायचा मुद्दा आहे की आता तुला एक अशी बातमी ऐकायला मिळणार आहे जी हार्ट ब्रेकिंग नाही आहे पण थोडी शॉकिंग आहे. ती बातमी अशी आहे की मागच्या आठवड्यात तू होतास 4थ्या क्रमांकावर, पण या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार तू 1ल्या क्रमांकावर आहे. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. थँक्यू सो मच ऑडियन्स, थँक्यू सो मच. आणि पुढे मी असंच एकदम मस्त शॉकिंग परफॉर्मन्स देत राहणार आणि तुम्ही असे शॉकिंग रिझल्ट्स मला देत राहा. वा, थँक्यू पुण्यकर. मागच्या आठवड्यात फक्त ग्रँड मास्टरच्या गाण्यावर परफॉर्म करणारी आणि जनतेच्या परीक्षेत 3रा क्रमांक मिळवणारी मास्टर स्वरूपची शिलेदार पुण्याची शेरनी मृण्मयी.
मला जेव्हा कळलं की मला जॅझ ही स्टाईल करायची आहे तेव्हा मला छान वाटलं, कारण मी परत एक काहीतरी वेगळी स्टाईल करते, मला काहीतरी वेगळं करायला मिळत आहे. माझा ॲक्च्युली फोटे क्लासिकल आणि बॉलिवूड आहे. भरतनाट्यममुळे मला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. कुठे म्हणजे आता हात जर पूर्ण वाईड ओपन करायचा असेल तर माझा अर्धाच ओपन होतो, कारण भरतनाट्यम आम्हाला तशी ठेवायची सवय असते. मास्टर स्वरूपसुद्धा मला खूप मदत करत आहेत, टिप्स देत आहेत वेगवेगळ्या, कुठे जास्त एक्सटेंड करायचं आणि कुठे ब्रीथ इन ब्रीथ आउट. मी आहे पुण्याची शेरनी मृण्मयी आणि मला दिलेलं चॅलेंज नक्की पूर्ण करणार आहे, कारण सर जसं म्हणतात तसं शिल्लेदार दिसतात तसे नसतात, त्यामुळे बचके रहना. वा वा वा, आपल्या जॅझी मृण्मयीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मृण्मयी, मजा आली? हो, खूप. पण आपल्या मास्टर्सना मजा आली आहे की नाही हे आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल की नाही, बरोबर? नक्की. मास्टर सोनिया, मला आवडला आज मृण्मयी, खूप छान. थँक्यू मॅम. एक तर इतकी व्यवधानं, म्हणजे ती खुर्ची, त्याच्यावर चढायचं, पाय वर ठेवायचा, परत जायचं, परत मागे त्याचा अंदाज घेऊन, ती सगळी व्यवधानं पाळून एक अशी स्टाईल करायची की ज्याला एक शिस्त आहे, त्याला एक लाईन आहे, तसं एक संपूर्ण चित्र आहे, ते कुठेही बिघडता कामा नये. ह्या सगळ्याचं तू काळजी घेतली होतीस आणि खूप छान, अभिनंदन तुझं. थँक्यू. ज्या पद्धतीने गाण्याची जी लय होती ना, त्या लयीप्रमाणे तू खूप कंट्रोल ठेवलं असतं. सो खूप स्वीट परफॉर्मन्स. कॉंग्रॅट्स मृण्मयी. थँक्यू सर. मृण्मय इज हॉट गाईज, वेल परफॉर्मिंग. थँक्यू सर. तिच्यामध्ये ते जे आम्हाला हवं होतं, ते बारीक सेन्शुअलिटी ते हवं होतं, ती छान प्रमाणे मृण्मयीने निभावलं. आणि हा मंचावर आपल्याला नवीन नवीन स्टाईल शिकायला मिळते. दॅट इज द विक्टरी ऑफ डान्स. आणि मृण्मयी, आय एम रिअली हॅपी, प्राऊड ऑफ यू मृण्मयी. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट मृण्मयी, व्हेरी नाईस, व्हेरी अनएक्सपेक्टेड चॉईस ऑफ सॉन्ग फॉर अ जॅझ परफॉर्मन्स, आणि तू खूप छान केलास तो. खूप थँक्यू अभिनंदन. मॅम. थँक्यू. मृण्मयी, खरं खुश केलंस आज तू. थँक्यू. पण ना, आता मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. ती अशी आहे की मागच्या आठवड्यात तू 3ऱ्या क्रमांकावर होतीस, बरोबर? पण या आठवड्यात काय झालं, जरा काही थोडे प्रॉब्लेम झाला काही? तुला तुझा क्रमांक माहितीये?
जनतेच्या निकालानुसार या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या मृण्मयीसाठी. थँक्यू सो मच की मला परत तिसऱ्या क्रमांकावरती ठेवायला आणि अजून पुढे जायचा प्रयत्न करीन. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपले सुपर 8 मधले 3 जण आपल्याला मिळालेत आणि डेंजर झोन मधले 2 जण मिळालेत. आता आपण बोलूयात आपल्या सुपर 9 पैकी उरलेल्या 4 डान्सिंग स्टार्सना. पूजा, सुमेध, स्वप्नील नगरकर आणि स्वप्नील मांडवकर. ह्या 4 डान्सिंग स्टार्स पैकी जो एक डान्सिंग स्टार आज डेंजर झोन मध्ये असणार आहे तो कोण आहे हे आपण पाहूया. त्या डान्सिंग स्टारचं नाव आहे स्वप्नील मांडवकर. पूजा, सुमेध आणि स्वप्नील नगरकर, तुम्हा तिघांचंही अभिनंदन. तुम्ही तिघा आहात सुपर 8 मध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि स्वप्नील, तू तोपर्यंत त्या लाल सोफ्यावर जाऊन बसू शकतोस आणि तुम्ही तिघं तुमच्या परफॉर्मन्सच्या तयारीसाठी बॅकस्टेजला. मागच्या आठवड्याच्या एरियल ऍक्टचं अपयश धुवून काढण्यासाठी आपल्या समोर येते मास्टर सोनियाची कलाकार अष्टपैलू पूजा. माझ्या मागच्या एपिसोडच्या सोलो परफॉर्मन्समध्ये थोडीफार चूक झाली. हे खूप वाईट घडलं, पण आता मला जे स्वरूप सरांनी चॅलेंज दिलंय त्याच्यात मी परत एरियल ऍक्ट परफॉर्म करणार आहे. मला नेहमी असं वाटतं की मोठी छलांग मारायची असेल तर माणूस मागे जातो 1-10 पावलं, तर तो फार मोठी छलांग मारू शकतो. तर पहिली जी तिची हुकलेली संधी आहे ती मागची 10 पावलं समजूया. सो छलांग इज खूप मोठी असेल पूजाची. माझ्याकडून जी चूक झाली आहे, जी टेक्निकली आहे किंवा कशामुळे घडली ते माहिती नाही, पण जी चूक झाली आहे ती परत सुधारवणार आहे आणि हा माझा ऍक्ट पूर्ण सक्सेसफुल करूनच स्टेजवरून बाहेर पडणार आहे. पूजा पूजा पूजा, जोरदार टाळ्या. वा.
मला असं वाटतंय की ह्या वेळेला आपण पहिल्यांदा आपल्या ग्रँड मास्टरनाच विचारूयात की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ओके, तुझा हा कमबॅक कसा वाटला? मला ग्रँड वाटतं मला मास्टर, सांगायची गरजच नाहीये. सगळ्या ऑडियन्सने तिला पावती देऊन टाकली आणि ती सगळ्यांच्या वरची पावती असते. खरं सांगायचं तर जे गेल्या वेळी झालेलं त्याच्यानंतर हे करणं, त्याच्या मागच्या तुझ्या विचारांना, तुझ्या ताकदीला, तुझ्या मेंटल स्ट्रेंथला माझा सलाम. कीप इट अप. तू तर उत्तम डान्सर आहेसच. तू हे सिद्ध करून दाखवलंयस की कसंही कोणीही आपल्याला आयुष्यामध्ये कितीही खाली न्यायचा प्रयत्न केला, कारण आपल्याला ध्रुव ताऱ्याची पोझिशन प्राप्त करायला खूप वेळ लागते. त्यामुळे लोकांना त्याच्यावरती बघून काही बोलता येत असतं, पण आपल्याला त्याच्या खाली बघून यायची गरज नसते. आपल्याला फक्त एकाच दिशेने जायचं असतं आणि ती वरची दिशा असते. ऑल द बेस्ट गर्ल. थँक्यू. वा, खूप उत्तम कमेंट मिळाली तुला ग्रँड मास्टर कडून. आता आपण विचारूयात मास्टर स्वरूप यांना. पूजा, अभिनंदन. थँक्यू सर. ब्युटिफुल ऍक्ट. हा चॅलेंज करून, हाच ऍक्ट करून तिने सिद्ध केला की कॉन्फिडन्स इज द की टू विनिंग. व्हेरी नाईस पूजा. थँक्यू सर. Loved your थँक्यू. मला तुझ्या फक्त इन्व्हॉल्वमेंटच्या बाबतीत मला थोडंसं अटॅचमेंट कमी वाटली, पण आताच्या स्टेजला तरी ती गोष्ट आपण थोडी बाजूला ठेवू. पण ज्या पद्धतीने तू केलायस, कॉंग्रॅट्स पूजा. थँक्यू वेलकम. सर. थँक्यू. नाही, मला स्वतःला परफॉर्म करताना पण एवढं कधी टेन्शन नव्हतं आलं जितकं मला प्रेशर आज पूजासाठी आलं होतं. आता जसं मास्टर देवेंद्र म्हणाले की इन्व्हॉल्वमेंट, तर त्या इन्व्हॉल्वमेंटची किंवा त्या एक्सप्रेशनची अपेक्षा मी सुद्धा खूप जास्त करत होते. पण ते शिकवताना किंवा ते करताना मला असं वाटलं की त्या बॉडी लँग्वेज तुम्ही ती स्विफ्टली किंवा स्मूथली केलीत ना, की ती इन्व्हॉल्वमेंट आणि ते एक्सप्रेशन्स त्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा त्या चित्रातच यायला लागतं, अशी त्या स्टाईलची ताकद आहे किंवा अशी त्या ऍक्टची ताकद आहे. क्रांत तकिडतका आकडे धिकिडतका आकडे धा, क्रांत तकिडतका आकडे धिकिडतका आकडे धा, क्रांत तकिडतका आकडे धिकिडतका आकडे धा, अधा अधा. थँक्यू. तबला तोड परफॉर्मन्स झालेला आहे. मला आज पूजानी 2 गोष्टी शिकवल्या. त्यातली एक गोष्ट अशी आहे की एका चुकीवरून स्वतःला आपण कधी जज करता कामा नये. आपल्या हातून एक चूक घडली तर ती घडू द्यावी, कारण ती चूक पुन्हा होणार नाही ह्याची काळजी आपण घेतो आणि ते आपण शिकतो. दुसरी गोष्ट तिने मला शिकवली ती म्हणजे कन्सिस्टन्सी कशी राखावी. ती अशी तिने राखली की मागच्या आठवड्यात ती होती 6व्या क्रमांकावर आणि याही आठवड्यात ती आहे 6व्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या पूजासाठी. थँक्यू. थँक्यू. आता येत आहे मागच्या आठवड्यात आपल्या तालावर मास्टर सोनियांना पॉपिंग करायला लावणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. स्वरूप सरांनी मला कंटेम्पररी डान्स फॉर्म करायचा चॅलेंज दिलेला आहे. फर्स्ट टाइम कंटेम्पररी सोलोमध्ये करणार आहे, तर मग चांगलाच मोठा चॅलेंज आहे. जर पुढे जायला लागेल तर चॅलेंज पार पाडावंच लागेल. कंटेम्पररी हा डान्स फॉर्म खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तुम्ही एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स शिवाय हा परफॉर्मन्स कंप्लीट करू शकत नाही. तो आणणं सोपं नाही आहे आणि अजूनही प्रयत्न चालू आहेत. बघूया तुम्हाला कसे वाटतं. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या नाही. वाळून तो जीव माय बापा वनवायोरी पेटला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. हे उसवल गण गोत सार
नाही धीर सांडला खेळ मांडला I must say it was a terrific performance. ॲक्च्युली हा परफॉर्मन्स मी माझ्या मित्राला डेडिकेट केला आहे. हा माझा आयुष्यातला सगळ्यात चांगला मित्र होता. ॲक्च्युली त्याची स्टोरी मी दाखवायची प्रयत्न केली आहे. दारिद्र्य, त्यातून तो मदत करण्यासाठी जे दाखवलं तिकडं, मदत करण्याची वृत्ती, तरीसुद्धा कितीही चांगला माणूस असो, जे इथं लिहिलं ते लिहिले. शेवटी तो आयुष्याला सामोरे नाही जाऊ शकला आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यासाठी एक ट्रिब्यूट म्हणून माझ्याकडनं हे सगळं केलं मी, आणि तो माझ्यासोबत होता थ्रू आउट द परफॉर्मन्स. त्यामुळे मी हा परफॉर्मन्स, हा चॅलेंज पार पाडू शकलो असं मला वाटतं. जिथं कुठं असशील तुझ्यासाठीच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर तेच इमोशन्स, तेच फिलिंग्स आपल्या मास्टर्स पर्यंत पोहोचलेत का नाही हे आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर स्वरूप, जेव्हा मी सुमेधला हा स्टाईल दिला, मला हे नाही बघायचं होतं की सुमेध हा स्टाईल कसा करणार, मला त्याचा कॉन्फिडन्स बघायचा होता. कारण डान्सिंग इज अ स्टेट ऑफ माइंड. ते असं कधी नसतं की मला हेच आलं की मी हेच करू शकतो, दुसरा फॉर्म करू शकत नाही. ते स्टेट ऑफ माइंड चेंज केलं की तुम्ही कुठलाही डान्स प्रकार करू शकता. ते एफर्ट लागतं त्याच्यासाठी, आणि मी तेच एक शिक्का टाकला सुमेधवर आणि तो खूप निभावला. खूप अभिनंदन. ऑल द बेस्ट फॉर सुपर 8. थँक्यू सर. सुमेध, तू आज एक्सप्रेशन्स पण खूप चांगले दिलेस. इथले जे फरक होते की तुला आत्महत्या करावीशी वाटते आणि बाळाचा आवाज ऐकून तुला असं वाटतं नाही मी नाही केली पाहिजे आत्महत्या, तो फरक तू खूप चांगला दाखवलास. थँक्यू मॅम. खूप चांगलं वाटलं सुमेध, तू तुझ्या मित्रासाठी हा ऍक्ट डेडिकेट केलास. खूप छान. थँक्यू मॅम. खूप छान. जेव्हा सुमेध म्हणाला की मला माझ्या मित्रासाठी एक ॲक्ट ट्रिब्यूट करायचा आहे त्याच्यासाठी, तर आम्ही त्याला जे म्हणायचं होतं ते ऐकून घेतलं आणि मग आम्ही हा ॲक्ट प्लॅन केला. आणि त्याच्यातनं आम्हाला एकच क्लिअर मेसेज सांगायचा आहे ग्रँड मास्टर, की प्रत्येक वेळी आपण कुठच्या परिस्थितीला सामोरं जाऊन आपण शेवटी आत्महत्या हा आपला शेवट नाही आहे. कारण की आपण गेल्यानंतर आपल्या आयुष्यात मागे राहणारी आपली फॅमिली असते, आपली बायको, मुलं, आणि मग शेवटी त्यांच्यासाठी ह्या समाजात काय स्थान असेल, मग त्यांची काळजी कोण घेणार. सो आम्ही शेवटी फॅमिली अटॅचमेंट ठेवली आणि एकंदरीत त्याच्या मनात असलेली धगधग आणि आमचा हा ॲक्ट सुमेधच्या एकदम त्याने अंगामध्ये शिरून खूप छान पद्धतीने ऑन फ्लोअर आणलाय आणि 100% त्याने ह्या ॲक्टसाठी एफर्ट्स दिलेत. सुमेध, थँक्यू. ॲक्ट चांगला मेसेज देणारा ॲक्ट सादर केल्याबद्दल कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. थँक्यू मास्टर देवेंद्र फॉर सच अ वंडरफुल मेसेज. थँक्यू. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. ॲब्सल्युटली ब्रिलियंट, अतिशय फ्लुइड. एक्सपेक्टेड होता तुझ्याकडनं की तू हेही आव्हान पेलशील, ते तू अप्रतिम पेलस. खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. सुमेध, मागच्या आठवड्यात तू होतास दुसऱ्या क्रमांकावर, पण या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार तू आहेस चौथ्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सुमेधसाठी. थँक्यू सुमेध. आता आपल्या समोर येतोय मागच्या आठवड्यात एका वडिलांच्या भावना सांगणारा मास्टर सोनियाचा कलाकार, मुंबईचा स्वप्नील नगरकर. मला स्वरूप सरांकडून पॉपिंग आणि लॉकिंग ही स्टाईल मिळाली आहे. तुम्हाला बघायला जेवढी अट्रॅक्टिव्ह वाटते तेवढीच ही स्टाईल खूप डिफिकल्ट आहे. पॉपिंग या स्टाईलमध्ये खूप सारे असे बीट्स पकडावे लागतात. पॉप करताना श्वास असं सोडावं लागतं, रिलीज करावं लागतं.
मग ते फार सस्टेन करायला थोडा प्रॉब्लेम होतोय. स्वप्नील हा एक तगडा डान्सर आहे असं मी म्हणेन. त्याच्यासाठी चॅलेंज नक्कीच आहे, कारण प्रेक्षकांनी त्याला अजून ह्या स्टाईलमध्ये बघितलेलं नाहीये. हा चॅलेंज मी टॅकल करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. मला ही स्टाईल मिळाली आहे आणि मी हे पूर्ण करणार. स्वप्नील, टेम्पो आम्ही नाही, तू वाढवलायस तू. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या स्वप्नीलसाठी. मास्टर देवेंद्र, कसं वाटलं हे चॅलेंज? लॉकिंग, पॉपिंग, आय थिंक सो मला अजून तुझ्या स्टाईल्समध्ये अजून जास्त डेव्हलपमेंट आली असती, अजून चाललं असतं. आणि थोडंसं मोरऑल थोडासा डान्सिंग पार्ट जास्त आला त्या स्टाईलला, थोडंसं कमी बघून. पण डेफिनेटली ज्या आपल्या स्टाईल्स आहेत त्या सोडून आपण करतोय, त्याच्याबद्दल तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि कीप इट अप. थँक्यू. थँक्यू सर. खूप आवडलं, की कारण मी स्वप्नीलला एक वेगळ्या प्रकारचा डान्समध्ये बघतोय. आणि जसं सुमेध आहे, पुणेकर आहे, मला सर्वांना एकच म्हणायचं आहे की जेव्हा आपण लॉकिंग करतो तेव्हा मी असं बघितलं की ते लोक खूप स्ट्रॉंग आहेत, पण जेव्हा पॉपिंग येतं तिकडे थोडं फिनिशिंग हवं आहे. तर मी दाखवू तुला येऊन. वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या मास्टर स्वरूपसाठी. इज ऑल युअर्स. हा आहे तुझ्या एक लॉकिंगचा ब्लॉक, आणि ह्याच्या नंतर तुला हे करून टाक, इकडून घे पॉपिंगला ट्रान्झिशन आणि परत जा. करूया एकदा. कम. वा. फक्त हे म्हणायचंय, कारण कुठलेही डान्स फॉर्म करू आपण, डान्स बिग, डान्स लाऊड, रीच युअर, देन यू विल लुक बिग गाईज. तर हेच आठवण ठेवा आणि तसंच परफॉर्म करा. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. आता आपण विचारूया तुमच्या टीम मास्टरना, त्यांना हा चेंज कसा वाटला ते. मास्टर सोनिया. खूप चांगलं वाटलं की मास्टर स्वरूपनी ज्या टेक्निकल तुला टिप्स दिल्यात त्याचा नक्की विचार कर. खूप चांगला प्रयत्न केलास आणि खूप चांगला नाचलास, खूप गोड दिसलास. आणि मी तुला म्हणत होते की कनेक्ट कर लोकांशी, तू छान आहेस, गोड आहेस, मुलींना आवडू शकतोस, हे कळू देत मुलींना पण जरा. तसं तू नक्की केलंस यावेळेस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर माझी मदत त्याला मिळतेच आहे. हो हो हो, अगदी. असो, आपण आपल्या ग्रँड मास्टरना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. स्वप्नील,
दिसला नाही रे मला ह्या सगळ्या ऍक्ट मध्ये. याचा अर्थ असा आहे की मला असं वाटतं की आजपर्यंत एक ती राजकुमारी झोपलेली असते ना आणि ती बऱ्याच युगायुगाने उठते, तो स्वप्नील मला आज दिसला. सो खूप खूप अभिनंदन. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे स्वप्नील करता. लॉकिंग पॉपिंग किंग प्रभू देवाचं गाणं तू केलंस. म्हणजे मला असं खरोखरच वाटतं त्यांनी दिलेलं टिप करता नाही, त्यांच्या आव्हानं करता तुला त्यांच्या आधी सहस्त्र कोटी वेळा आभार मानायला पाहिजेत की त्यामुळे आम्हाला स्वप्नील दिसला. प्रेक्षकांनो, हा स्वप्नील बघा. दिस इज द रिअल स्वप्नील. हॅट्स ऑफ. वंडरफुल. खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तुला माहितीच आहे मागच्या आठवड्यात तू डेंजर झोन मध्ये होतास, त्यातून तू परत आलास. पण ह्या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार तू आहेस 5व्या क्रमांकावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या स्वप्नीलसाठी. मी एकच सांगेन, खूप खूप धन्यवाद जनता मायबाप. तुम्ही मला 5व्या पोझिशनवर आणून ठेवलंय. तुम्ही मला प्रतिसाद दिला आणि मला पुढे घेऊन आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू स्वप्नील. आता आपल्याला कळणार आहे ते म्हणजे सुपर 8 मध्ये असलेले उरलेले 2 डान्सिंग स्टार्स कोण आहेत. पण त्याही आधी आपण पाहूयात डेंजर झोन मध्ये असलेले आपले 3 डान्सिंग स्टार्सचे परफॉर्मन्सेस. मागच्या आठवड्यात आपल्या ऑफबीट गणपती डान्सने परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील मांडवकर. नमस्कार, मी स्वप्नील. सरांनी मला क्रम्पिंग आणि स्टम्पिंग ही स्टाईल दिली. माझा फोटे मेन म्हणजे फोक आहे. मी आतापर्यंत जेवढे डान्स फॉर्म केले आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी जम्प्स मारून हवेतनं सॉफ्टली लँड होत होतो. ज्या काही जम्प्स होते त्या लँडिंग सॉफ्टली करत होतो. पण ह्या डान्स फॉर्ममध्ये असं काहीच नाही. पूर्ण डान्स हा स्टेजवरती म्हणजे ग्राउंडेडच असतो. तर ते थोडं डिफिकल्ट पडतं. हा चॅलेंज माझ्यासाठी बऱ्यापैकी उपयोगी पडणार आहे, कारण या स्टाईल्समध्ये जास्त एनर्जी लागते. त्यामुळे ह्या गोष्टीचा मला फायदा आहे की माझी एनर्जी या स्टाईलसाठी बरोबर आहे आणि असं वाटतंय की मी ही स्टाईल बऱ्यापैकी अटेम्प्ट करू शकतो. खाली छिलके सोचने लगे हटके, दीवार के पार क्या है देखे जरा उछल के, तो यही है पर नहीं आएगा डर, जरा उछल और चल। फायदा का फायदा ऐसा कि बचाएगा, बोला कि बचाएगा, इनका फायदा What a mind-blowing performance! स्वप्नील, तू जे काही केलंस, खूप कचरा केलास, पण तो खूप सुंदर कचरा होता.
मला तो परत एकदा बघायला आवडेल. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. मास्टर देवेंद्र, कसं वाटलं? स्वप्नील, येस सर. तुझा अटेम्प्ट, नंतर तुझी डान्सची एनर्जी सुपर्ब आहे. तू जी स्टाईल सरांनी तुझ्या दिली आहे त्याच्यामध्ये तू पुरेपूर उतरलायस. तुझा ऑन फ्लोअर ज्या पावडरशी तू जो ऍक्ट केलास तो पण तू इनॅक्टमेंट होता. ह्या ऍक्टला करताना आपल्या अंगामध्ये खूप ताल लागतो. जो बीट्स रिदम्स वगैरे आहे त्या गोष्टीची खूप तयारी लागते. खूप छान पद्धतीने तू प्रयत्न केलास आणि तुझ्या ऍक्टला तू पुरेपूर उतरलाय. स्वप्नील, कॉंग्रॅट. थँक्यू सर. थँक्यू. खरंच कठीण आहे रे तिथे तो बॅलन्स करणं, त्या जिन्यावर जाणं, परत उडी मारणं. आणि जसं तू म्हणतोस की तुझी स्टाईल नाहीये आणि हे चॅलेंज घेऊन इतके वेगवेगळे प्रकार त्याच्यात दाखवणं खरंच कठीण आहे स्वप्नील. आणि तू बऱ्यापैकी यशस्वी झालास चॅलेंज स्वीकारण्यामध्ये. खूप छान. थँक्यू. जे क्रम्पिंग होतं आपलं, क्रम्पिंग आणि स्टॉम्पिंग, तर क्रम्पिंग आणि स्टॉम्पिंग म्हणजे क्रम्पिंग एक प्रकारचा डान्स आहे जे परत एक कॅलिफोर्नियामध्ये इन्व्हेंट झालं 90s मध्ये. ते डान्स करताना लोक आपलं अँगर, फ्रस्ट्रेशन्स, काही प्रकारचा इमोशन्स ते एक्सप्रेस करतात इन अ नाईस वे. लाऊड डान्सिंग इट इज. आणि स्टॉम्पिंग म्हणजे आपटा पायानी, हातानी. तर स्वप्नीलला ते डान्स फॉर्म दिलेला आणि स्वप्नील निभावला ते. स्वप्नील, कॉंग्रॅट्स फॉर दॅट. थँक्यू सर. फक्त एकच म्हणायचं आहे मला, कॉम्पिटिशन आता चढत चाललंय तर एनर्जी येस सर. कुठेही सोडायचं नाही. नाही सर. एनर्जी शुड बी हाय ऑलवेज. ओके स्वप्नील, व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. कीप इट अप. थँक्यू सर. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरला, त्यांना कसं वाटलं ते. ग्रँड मास्टर. फुल 100% परफॉर्मन्स होता. फिजिक्स जे स्वप्नीलचे आहेत ते ह्या डान्सला अतिशय भिन्न प्रकारचं आहे. ज्या प्रकारचे लोक हा डान्स करतात त्याच्यापेक्षा तरीही त्याची बाधा न आणू देता त्याने हा परफॉर्मन्स केला. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. मराठी लोकांमध्ये एक गोष्ट असते माहिती आहे स्वप्नील, त्यांना जितकं तुम्ही दाबता ना तितके ते जास्त उफाळून येतात. पण ते करायला खूप खूप आतून ताकद लागते रे, कारण दाबणारेच जास्त भेटतात. पण ती तुझ्यात आहे, ती आजपर्यंत तुझ्यात आहे. तू दरवेळी या मंचावर आलेस तेव्हा दाखवली आहे. तेव्हा मायबाप जनता, प्लीज याला इथून बाहेर काढा. ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्स अ लॉट स्वप्नील. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या डेंजर झोन मधल्या परफॉर्मन्सकडे. येत आहे मागच्या आठवड्यात आयटम सॉन्ग करणारी लावणी क्वीन, मास्टर सोनियाची कलाकार, पुण्याची टपोरी अक्षता. हाय, यावेळेला मास्टर्स चॅलेंजमध्ये मला स्वरूप सरांकडून हिपहॉप फ्रीस्टाईल करायचे. ज्यावेळेस मला कळलं की मला हिपहॉप करायचं आहे त्या 2 मिनिटं मी शांतच होते. आत्तापर्यंत अक्षताने कंटेम्पररी केलं आहे, भरतनाट्यम केलं आहे, सगळे माझ्या स्टाईलचे केले डान्सेस, गवळण केली आहे. आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर आता अचानक एक हिपहॉप स्टाईल घेऊन येणं हे निश्चितच कठीण आहे. आणि ते चॅलेंज मी घेतलं आहे आणि डेफिनेटली शील डू दॅट. स्वरूप सर, तुमच्यासाठी खूप मस्त एक वेगळी अक्षता यावेळेला प्रेझेंट होणार आहे. तर तुम्ही परत म्हणाल की अक्षता आली. फिर देख रहा है, आज आंख सेक रहा है, कल हाथ सेकेगा. आज ढील छोड़ रहा है, कल खुद ही रुकेगा. आज मेरे लिए चेयर खींच रहा है, कल मेरी स्कर्ट खींचेगा.
Yo, Akshata, yo, baby, come on, that was a great performance! खूप वेगळं चॅलेंज होतं नाहीये, खूप अवघड पण होतं, ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरनं. पण हे चॅलेंज तू कसं पार पाडलंयस हे आपण आपल्या मास्टर्सना विचारूयात. मास्टर स्वरूप. छान दिसते रंगबिरंगी. थँक्यू. आणि मला बघायचं होतं अक्षता हिपहॉप कसं करणार, कारण ते एक वेस्टर्न स्टाईल आणि अक्षता दॅट वॉज मिसिंग इन द शो. तिने वॅकिंगचा प्रयोग केला तर ते टंबल मारताना थोडा ऑफ बॅलन्स झालं, बट ती पडली की कसा सांभाळायचा स्वतःला ती डेव्हलप झालाय अक्षतामध्ये. दॅट इज कॉल्ड प्रेझन्स ऑफ माइंड ऑन स्टेज. तर अक्षता खरं उतरली हा डान्स प्रकारचा. तर आय एम हॅपी टू सी अक्षता इन हिपहॉप फॉर्म अँड कलरफुल कॉस्ट्युम. कॉंग्रॅट्स अक्षता, ऑल द बेस्ट. प्लीज कम बॅक फ्रॉम देअर. थँक्यू सर. तुझ्या डान्स स्टाईलमध्ये तू पहिल्यापासूनच यो होतेस. कॉंग्रॅट्स तुला, कारण की तू जी स्टाईल मास्टर स्वरूपनी दिली होती ती एकदम पुरेपूर 100% ऑन बोर्ड आणलीस. आणि तुझी ती मला वारकरीवाली अक्षता, लावणीवाली अक्षता आणि ती हवेतल्या साडीवाली आईवाली अक्षता खूप वेगळी वाटली आणि खूप हॅपनिंग अक्षता होती. अक्षता, कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. अप्रतिम आणि खूपच ते आणि स्वतः एन्जॉय करतात बेसिकली. आणि खास अभिनंदन ह्याच्यासाठी की जे क्लासिकल शिकलेले असतात, म्हणजे ज्यांना शूज घालून नाचायची सवय नसते ना, त्यांच्यासाठी हे शूज घालून नाचणं ही खरंच म्हणजे जिकिरीचं काम आहे. आणि ते सांभाळून तू न पडता नाचलीस त्याच्याबद्दल तुझं फार फार मनापासून अभिनंदन. थँक्यू मॅम. आणि आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. अक्षता, तू आज अप्रतिम दिसतेस, सुपर्ब दिसतेस आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुपर्ब परफॉर्मन्स झाला. म्हणजे एंड पर्यंत सुरुवातीपासून जे काय तू केलंस ते एकदम फॅन्टॅस्टिक अँड फॅन्टॅस्टिक. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते माझ्यातर्फे की जिथे तिचा बॅलन्स गेला, पण तो केवळ माझ्या मते तिने जे लेगिंग्स घातलंय ते लँडिंग करताना कधी कधी अशा टाईपच्या स्टेजवरती होऊ शकतं, त्यामुळे होतोय. पण प्लीज हिच्याकडे लक्ष द्या. आय डोंट नो तू परत कशी त्या रेड सोफ्यावर जातेस, पण आजच्या तुझ्या परफॉर्मन्सला एकदम तू थम्सअप देण्याच्या लेवलचा हा परफॉर्मन्स होता. खूप 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 अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू. आता येत आहे मागच्या आठवड्यातली भयावह सुंदरी मास्टर स्वरूपची शिलेदार, मुंबईची ब्युटिफुल वेदांगी. हाय, मी वेदांगी. यावेळी मला चॅलेंज मिळालं आहे ते आहे लिरिकल हिपहॉप. मला पहिले तर खूप टेन्शन आलेलं की हिपहॉप म्हणजे लिरिकल हिपहॉप करायचा, जो मी कधी केला नाही. पहिल्यांदा सोलो परफॉर्मन्स द्यायचा हिपहॉप, आणि ते पण एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन लेवलवर. पण नंतर स्वरूप सर आले आणि त्यांनी माझी प्रॅक्टिस घ्यायला स्टार्ट केली आणि नंतर माझं पूर्ण टेन्शन गेलं. आता मी प्रयत्न तर पूर्णच केला आणि मी तो परफॉर्मन्सच्या वेळी पण दाखवेनच. आणि माझं आत्ता डोक्यात फक्त एवढंच आहे की मला सगळ्यांचा विचार बदलायचा आहे आणि हे मनात आणायचं आहे की मी सगळ्या स्टाईल्स करू शकते आणि ते मी दाखवून देईनच. म्हणजे छन 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 शोर करे
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप ताप आलेला असताना सुद्धा आपण आजारी आहोत आणि आपल्याला बरं नाही वाटत आहे हे तिच्या चेहऱ्यावरती एकदा सुद्धा दिसलं नाही, तिच्या डोळ्यांमध्ये एकदा पण दिसलं नाही. यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. मास्टर सोनिया, मी काही गोष्टी बोलणार होते पण आता हे ऐकल्यानंतर नाही, खरंच मग खूप छान नाचलीस तू. कारण मी हेच म्हणणार होते की तू दमल्यासारखी वाटतेस किंवा स्पीड तुझा थोडा कमी पडत होता, पण माफ आहे. हे जर तुला खरंच, मग तुझं अगदी मनापासून कौतुक की तू एक वेगळी स्टाईल अटेम्प्ट केलीस. पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. तू फ्लोअरला बसल्यानंतर तो जो पाय फिरवलास तो खूप छान केलास. मला प्रॅक्टिकली खूप आवडलं. ज्या स्टाईल जी आपली नाही आहे लिरिकल हिपहॉप, त्या स्टाईलला तू जो अटेम्प्ट केलायस त्याबद्दल तुझं अभिनंदन. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. कीप इट अप. मास्टर स्वरूप, लिरिकल हिपहॉप एक ओके. मास्टर स्वरूप डायरेक्टली इकडे येत आहेत. सिद्धार्थ, हा मास्टर्स, ग्रँड मास्टर, एकच म्हणायचं आहे की ह्या मंचावर येऊन, हा स्टेजला येऊन तिचं जे कंडिशन होतं हॉस्पिटलमध्ये 3 सलाईन बॉटल लावून रिहर्स न करताना तिने जे आज केलं, दॅट इज द स्पिरिट ऑफ पार्टिसिपेशन. ते कॉम्पिटिशनचं बियॉन्ड असतं आणि ती हे दाखवलं. तिला एक ऑप्शन होता, मी आत्ता विचारलं वेदांगी परफॉर्म करणार नाही करणार, करू शकते का? ते आय विल परफॉर्म. ते 2 मिनिटं इकडे मंचावर तू स्पेंड कर आणि रेस्ट इज हिस्ट्री. ती केलं. वेदांगी, आय लव्ह यू. यू आर द बेस्ट परफॉर्मर आय हॅव सीन. लव्ह यू बाबू. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांगीच्या स्पिरिटसाठी, तिच्या स्पोर्ट्समनशिपसाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. वेदांगी, काय प्रत्येक गोष्ट डेस्टिनेशन बद्दल नसते, ती त्या ट्रॅव्हल बद्दल पण असते आणि तोही तितकाच महत्वाचा असतो. एकतर एवढं मोठे चॅलेंज आणि त्यातून तब्येत बरी नसताना तू खूप ते चांगलं झेलायचा प्रयत्न केला, याच्यात प्रश्नच नाही. आणि खूप खूप अभिनंदन तुझं त्याच्याकरता आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर कमिंग टाइम्स. थँक्यू. लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे चा मानकरी ग्रँड मास्टर आजच्या परफॉर्मन्सच्या आधारावर ठरवतात. ग्रँड मास्टर, आजचा लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे चा मानकरी कोण आहे? सिद्धार्थ, आज सर्वप्रथम एकदम मला अभिमान वाटतोय आपल्या सगळ्या 9 स्टार्सचा. कारण इतकी मोठी आव्हानं त्यांच्या समोर होती आणि इनसाइड आउट फुल्ली एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न जेव्हा केलेला असतो तेव्हा तो खूपच मोठ्या लेवलवर स्टेजवर दिसतो. तो मिस होऊ शकत नाही. त्यामुळे अशाच एका व्यक्तीला हा आजचा परफॉर्मर ऑफ द डे खिताब जाणार आहे. ओके. आजचा लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे ची मानकरी आहे अक्षता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या अक्षतासाठी. तुला मिळत आहे लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे कडून एक छोटस गिफ्ट हॅम्पर. थँक्यू, थँक्स अ लॉट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या अक्षतासाठी. डेंजर झोन मध्ये असलेल्या तिन्ही स्पर्धकांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांगी, अक्षता आणि स्वप्नीलसाठी. आता वेळ झाली आहे ती म्हणजे जनतेचा निकाल जाणून घ्यायचे.
ज्या डान्सिंग स्टारचा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरील प्रवास इथेच संपतोय. त्या डान्सिंग स्टारचं नाव आहे वेदांगी. अक्षता, स्वप्नील, तुम्हा दोघांचंही अभिनंदन. तुम्ही दोघंही आहात सुपर 8 मध्ये आणि मी तुम्हाला तुमचं रँकिंग सुद्धा सांगतो. स्वप्नील, तू आहेस 7व्या क्रमांकावर आणि अक्षता, तू आहेस 8व्या क्रमांकावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि अक्षतासाठी आणि आपल्या वेदांगीसाठी सुद्धा. थँक्यू ज्यांनी ज्यांनी मला वोट केलं. आणि सॉरी सर, आईबाबांना पण सॉरी बोलते. आणि प्लीज बाकी सगळ्या शिल्लेदारांना वोट करा आणि शिल्लेदारच जिंकलं पाहिजे बस. वेदांगी, या मंचावरील तुझा प्रवास जरी संपला असला तरी तुला उद्या आणखी एक शेवटची संधी मिळणार आहे ह्या मंचावर एक शेवटचा परफॉर्मन्स द्यायची. आपल्याला भेटलेत आपले सुपर 8 डान्सिंग स्टार्स. आपल्या आवडत्या डान्सिंग स्टारला डान्सिंग सुपरस्टार करण्यासाठी वोट करत राहा. वोटिंग लाईन चालू आहेत. बुधवार सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही वोट करू शकता.